मेधा म्हणजे आपल्याला बुद्धी आहे, पण बुद्धी तशीच टिकून राहणं ज्याला म्हणतात, स्थायी रूपानं धारण करण्याची जी शक्ती आहे आणि मग त्या गोष्टी आपल्या पूर्णपणे स्मरणात राहतात, त्याला मेधा असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे धृती. मनुष्याला आपला सिद्धांत, मान्यता इत्यादीवर अटळ ठेवणे, त्यापासून विचलित होऊ न देणाऱ्या शक्तीला धृती असं म्हणतात. ही धृती आपल्याला याच्यामध्ये येणार आहे 18व्या अध्यायात. 18व्या अध्यायामध्ये 3 प्रकारच्या बुद्धी सांगितलेल्या आहेत, 3 प्रकारच्या धृती सांगितलेल्या आहेत. ती धृती म्हणजे माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. आता शेवटची आहे क्षमा. दुसरा कोणी विनाकारण आपला अपराध केला तरीसुद्धा, आपण जर कोणी आपला अपराध केला तर त्याला शिक्षा करतो, आपल्या मनामध्ये येतं की त्याला दंड दिलाच पाहिजे. पण आपला अपराध नसताना सुद्धा एखाद्याने आपला अपराध केला तरीसुद्धा त्याला क्षमा करणं, त्याला शिक्षा न करणं आणि परत मनामध्ये असा भाव ठेवणं की याला इहलोकी परलोकी कुठेही त्या अपराधाची शिक्षा मिळू नये, अशा प्रकारचा भाव ठेवून त्याला माफ करणे, त्याला क्षमा असं म्हणतात. आपण व्यावहारिक भाषेत मी त्याला क्षमा केली असं म्हणतो, पण ते काही खरं नाही. तर ही क्षमा म्हणजे आपण प्रल्हादाचं चरित्र मागच्या वेळेस पाहिलं की प्रल्हादाने काय केलं, हिरण्यकश्यपूने केवढा त्रास दिला त्याला, परंतु जेव्हा भगवान प्रसन्न झाले, नरसिंह भगवान, त्यांनी सांगितलं मला तू वर माग, तेव्हा प्रल्हादाने मागितलेलं आहे की माझ्या वडिलांना याची आठवणसुद्धा होऊ देऊ नको की त्यांनी मला काय त्रास दिला वगैरे, आणि त्यांना योग्य ती गती दे, त्यांना मोक्ष दे असं सांगितलेलं आहे. म्हणजे असं हे कीर्ती काय आपण बघितलं, कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम श्रुतिर्मेधा धृती ही क्षमा. आणि याच्यामध्ये कीर्ती, श्री आणि वाक या 3 प्राण्यांच्या बाहेर प्रगट होणाऱ्या विशेषता आहेत. कीर्ती आपली जगामध्ये पसरत असते, श्री म्हणजे लक्ष्मी आपण बघितलं, आणि वाक म्हणजे वाणी, म्हणजे ह्या सगळ्या बाहेर, शरीराच्या बाहेर. आणि स्मृती, मेधा, धृती, क्षमा या 4 प्राण्यांच्या अंतःकरणात प्रगट होत असतात. या 7ही विशेषांना भगवंतांनी आपली विभूती सांगितलेलं आहे. या ठिकाणी ज्या विशेष गुणांना विभूती रूपाने म्हटले आहे, याचे तात्पर्य केवळ भगवंताकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. हे गुण जिथे जिथे आपल्याला दिसतील तिथे तिथे हे भगवंताचं सामर्थ्य आहे, ही भगवंताची विभूती आहे असं आपल्या लक्षात आलं पाहिजे असं ते सांगतात. आता त्याच्या पुढचा आहे 35वा श्लोक. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम. मागेच आपण पाहिलं की सामवेद ही सामवेद माझी विभूती आहे असं सांगितलं होतं. इथे आता बृहत्साम म्हणजे सामवेदाच्याही अंतर्गत बृहत्साम नामाचं एक प्रकरण आहे, गीती आहे. तर त्याच्यामध्ये इंद्ररूपी परमेश्वराची स्तुती केलेली आहे आणि अतिरात्र यज्ञामध्ये हे एक पृष्ठस्तोत्र आहे. सामवेदामध्ये सर्वात श्रेष्ठ असल्याने या बृहत्सामाला भगवंतांनी आपली विभूती म्हटलेलं आहे. त्याच्या पुढचं आहे गायत्री छंदसामहम. म्हणजे वेदांच्या जितक्या ऋचा आहेत, छंदबद्ध केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये गायत्री ही मुख्य आहे. गायत्रीला वेदजननीसुद्धा म्हटलं जातं, कारण हिच्यापासूनच वेद प्रगट झालेले आहेत. स्मृती आणि शास्त्रग्रंथामध्ये गायत्रीचे फार वर्णन केले गेले आहे. गायत्रीमध्ये स्वरूप, प्रार्थना, ध्यान तिन्ही परमात्म्याचेच असल्याने तिच्या उपासनेने परमात्म तत्वाची प्राप्ती होते. म्हणून भगवंतांनी गायत्रीला आपली विभूती म्हटलेले आहे. गायत्री मंत्र जेव्हा आपले जे कुमार असतात, मुलं, ह्याच्यामध्ये पूर्वी गुरुकुलामध्ये जायची पद्धत होती आणि मग त्यांचं उपनयन संस्कार केला जायचा, तेव्हा पिता त्या पुत्राच्या कानामध्ये गायत्री मंत्राचा मंत्र त्याला सांगायचा, कानामध्ये गुरुमंत्र दिला जायचा. अजूनही ती प्रथा चालूच आहे. तसा हा गायत्री ही अतिशय वैदिक देवता, अतिशय महान आहे, महत्त्वाची आहे आणि तिची आराधना केल्याने काय काय मिळतं ह्याचंही खूप वर्णन इथं केलेलं आहे. की गायत्री छंदसामहम, आणि गायत्री हा एक छंद पण आहे. महर्षी विश्वामित्रांचं कर्तृत्व आहे की गायत्री मंत्राचा कर्ता महर्षी विश्वामित्र आहेत आणि सविता देवतेला उद्देशून, म्हणजे सूर्यदेवता, सूर्य पूर्णपणे उगवायच्या आधीचं जे असतं त्याला सविता असं म्हणतात. आणि
त्या सविता देवतेला उद्देशून हा गायत्री म्हटला जातो. ओम तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. म्हणजे यांनी अर्थ सांगितला इथे की अखिल चराचराला प्रेरणा देणारा, अखिल चराचराला प्रेरणा देणारा जो सविता देव आहे, त्याचे सर्वांना अत्यंत प्रिय असे जे सर्वश्रेष्ठ अवर्णनीय तेज आहे, त्याचे ध्यान करणे हे आमचे कर्तव्य होय. आणि तोच भगवान आमच्या बुद्धीला आणि ध्यानभक्तीला उत्तम रीतीने प्रेरणा देवो. धीमहि, धी म्हणजे बुद्धी, बुद्धीला प्रेरणा दे असं सांगितलेलं आहे. हा सगळा मंत्र आपल्याला माहिती आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. आणि त्याच्यापुढे म्हटलं जातं आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्म भूर्भुवः स्वरोम. वेदांचे अध्ययन करणारा विप्र सकाळ संध्याकाळ केलेल्या या अक्षराच्या आणि सावित्री मंत्राच्या जपाने वेदांचे पुण्य प्राप्त करतो. आणि या 3 पदांच्या सावित्री मंत्राचा 1,000 वेळा जप करणारा ब्राह्मण मोठ्यात मोठ्या पापापासून 1 महिन्यात मुक्त होतो असं सांगितलेलं आहे त्यांनी. आणि कसा तर मुंगसाच्या तोंडातून एखाद्या सर्पाची मुक्तता व्हावी तसा विमुक्त होतो. एवढं गायत्री मंत्राचं महत्त्व सांगितलेलं आहे की गायत्री मंत्राचा जर जप केला तर आपल्या सगळ्या पापांचं परिमार्जन होऊन जातं. कारण तिथे बुद्धीला प्रेरणा दे असं सांगितलेलं आहे. म्हणजे बुद्धी सात्विक होते, आपली बुद्धी सत्वयुक्त होते, बुद्धीवरची मलिनता जाते. पापाच्या परिहारासाठी, देह आणि मन शुद्ध होण्यासाठी गायत्री मंत्राची थोरवी सांगितलेली आहे. असा हा गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्र म्हटल्याने म्हणे सर्व वेद म्हटल्यासारखे होते, इतकं महत्त्व गायत्री मंत्राचं आहे. अथर्ववेदामध्ये गायत्रीला वेद माता म्हटलेलं आहे. हा मंत्र जप जर केला तर दीर्घायुष्य, संतती, पशु, कीर्ती, द्रव्य हे सगळं मिळतं असे हे गायत्री मंत्र आहे. गायत्रीचा गौरव खूप ठिकाणी सगळ्या ह्याच्यामध्ये केलेला आहे. अनेक शास्त्रांमध्ये गायत्रीचा गौरव केलेला आहे. सर्वश्रेष्ठ जपमंत्र आणि म्हणून गायत्री ही माझी विभूती आहे असं त्यांनी इथे आपल्याला सांगितले. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम मासानाम मार्गशीर्षोहम. मार्गशीर्ष महिना भगवंत म्हणतात ती माझी विभूती आहे. या महिन्यामध्ये काय होतं की ज्या अन्नाने संपूर्ण प्रजा जीवित राहते, पावसामुळे अन्नाची उत्पत्ती होते आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये नवीन नवीन सगळे अन्न येत असतं, धान्य येत असतं. या महिन्यामध्ये नवीन अन्नाचा यज्ञही केला जातो. महाभारत काळामध्ये नवीन वर्ष मार्गशीर्ष महिन्यापासून आरंभ होत होते. म्हणजे आता जसं आपलं चैत्र, वैशाख, ज्येष्ठ चैत्रापासून सुरू होतं, तेव्हा म्हणे मार्गशीर्ष हा पहिला महिना होता. आणि या विशेषतेमुळे भगवंतांनी मार्गशीर्ष महिन्याला आपली विभूती म्हटलेलं आहे. मासाहम मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना. आणि पुढचा आहे ऋतूनाम कुसुमाकरः, म्हणजे वसंत ऋतू. वसंत ऋतूमध्ये काय होतं की पाण्याशिवायच वृक्ष, लता इत्यादी पत्रपुष्पांनी युक्त होत असतात. या ऋतूमध्ये उष्णताही जास्त नसते आणि थंडीही जास्त नसते. वसंत ऋतू अतिशय आल्हाददायक असा ऋतू आहे आणि म्हणून भगवंतांनी वसंत ऋतूला आपली विभूती म्हटले आहे. सगळीकडे हिरवं हिरवंगार असतं. या सर्व विभूतीमध्ये जी महत्ता, जी विशेषता दिसून येते ती केवळ भगवंताचीच असते आणि म्हणून चिंतन केवळ भगवंताचेच केले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आठवला की आपल्याला भगवंतच आठवायला पाहिजे असं या विभूती योग जो आहे त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. 36वा श्लोक आहे द्यूतम छलयतामस्मी तेजस तेजस्विनामहम. छल करणाऱ्यामध्ये द्यूत ही माझी विभूती आहे. कपट करून दुसऱ्याचे राज्य, वैभव, धन, संपत्ती इत्यादीचे अपहरण करण्याचे विशेष सामर्थ्य असलेली जी विद्या असते तिला द्यूत म्हणतात आणि या द्यूतालाही भगवंतांनी आपली विभूती म्हटलेलं आहे. आता येथे जर कपटाला आपली विभूती म्हटलं आहे तर मग द्यूत खेळण्यामध्ये काही चुकीचं नाही आहे असं आपल्याला वाटेल की भगवंताचीच विभूती आहे, मग काय हरकत आहे आम्ही द्यूत खेळलं तर. पण त्याचं ते असं सांगतात की
शास्त्रामध्ये जे विधिनिषेध सांगितलेले आहेत की हे करू नका, हे करा, किंवा अर्जुनाने प्रश्नच तसा विचारला होता की मी आपले चिंतन कुठे कुठे करू, कसं कसं करू, तुमच्या विभूती कुठे कुठे पाहू. तर भगवंतांनी सांगितलं की मी सर्वत्र आहे, सगळीकडे आहे. मग भगवंताचं चिंतन सुलभतेनं व्हावं म्हणून भगवंतानी जिकडे दृष्टी पडेल तिकडे मलाच बघा असं सांगितलेलं आहे. आणि मग त्या काळामध्ये काय होतं की त्या काळामध्ये राजे लोक द्यूत खेळत होते आणि द्यूत हे त्यांचं सहजपणे ते खेळत होते. द्यूत तो एक खेळ म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर ते काही चुकीचं नाही आहे. पण म्हणजे त्यांनी सांगितलं की द्यूत भगवंताच्या विभूतीत कसे येते तर हे राजकारणाचे एक अंग आहे आणि पूर्वी ते सर्व मान्य होते. आपण आता महाभारतामध्ये द्यूत खेळल्यामुळेच एवढं सगळं झालेलं आहे. महाभारत ते सगळ्यांना माहिती आहे. शत्रूला पराभूत करण्याची जी काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये द्यूत एक आहे की त्याच्यामुळे ते जिंकल्यामुळे शत्रूचं सगळं हरण करता येतं, त्याची सगळी संपत्ती, राज्य, जसं कौरवांनी केलं. पण द्यूत प्रामाणिक आणि अप्रामाणिक दोन्ही असू शकतो. पण त्याच्यातला जो प्रामाणिकपणा आहे त्याच्यातलं प्रामाणिकपणा जो आहे तो म्हणजे माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. कुटील राजनीतीचा तो एक भाग असू शकतो जे शकुनी मामानी केलं हे आपल्याला माहीतच आहे सगळ्यांना. म्हणजे या सृष्टीमध्ये सत्व, रज, तम सर्व प्रकृतीची माणसे असतात. मग भगवंतांनी या अध्यायात ज्या विभूती सांगितल्या आहेत त्यात चराचरातील सत्ता उलगडली आहे. त्यामुळे वित्तहरण करण्याचे द्यूतासारखे दुसरे साधन नाही ते पण सांगून दिलेलं आहे त्यांनी. पण याचा अर्थ असा नाही की द्यूतासाठी प्रवृत्त केलेलं आहे की हे सगळं आम्ही बघितलं समजा की द्यूत ही माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे मग खेळा, द्यूतच खेळा. तर असं नाही. त्या प्रसंगानुसार त्या ह्याच्यानुसार आणि त्याच्यामधला जो प्रामाणिकपणा आहे तो म्हणजे भगवंत आहे असं भगवंतांना सांगायचं या ठिकाणी. म्हणजे जयोस्मी पुढे येतं द्यूतम छलयतामस्मी तेजस्विनामहम. आता तेज ही माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. महापुरुषांच्या ज्या दैवी संपत्ती असणाऱ्या प्रभावाचे नाव तेज आहे. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती त्याच्यामध्ये तेज येतं बघा. म्हणजे ज्या दैवी संपत्ती सांगितलेल्या आहे 26 त्याच्यामध्ये तेज येतं. तर ज्याच्यासमोर पापी मनुष्य देखील पाप करण्याचे धाडस करणार नाही त्या तेजाला भगवंतांनी आपली विभूती म्हटलेलं आहे. संत आपले सगळे तसेच होते, तेजस्वी होते. त्यांच्याकडे श्रद्धेचं तेज होतं, भक्तीचं तेज होतं, पुण्याचं तेज होतं, बुद्धीचं तेज होतं. असे सगळे तेजस्वी. म्हणजे तेज ही माझी विभूती. जयोस्मी म्हणजे जय ही म्हणजे विजय ही पण माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. विजय सर्व प्राण्यांना प्रिय असतो. पराजय कोणाला नको असतो, विजयच हवा असतो. मग विजयाची ही विशेषता भगवंताची आहे आणि म्हणून भगवंतांनी विजयाला आपली विभूती म्हटलेले आहे. आपल्या इच्छेनुसार आपला विजय झाल्याने जे सुख होत असते त्याचा उपभोग न करता त्यात भगवत बुद्धी केली पाहिजे की विजय रूपाने भगवंत आलेले आहेत. आपल्याला शेवटचा श्लोक गीतेचा माहिती आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. म्हणजे संजयाने सांगितलं, धृतराष्ट्राने जेव्हा प्रश्न विचारला की या युद्धामध्ये विजय कोणाला मिळणार आहे तेव्हा ह्यांनी आपल्या संजयाने उत्तर दिलेलं आहे की ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहेत, ज्या बाजूला अर्जुन आहे त्या ठिकाणी विजय आणि जय निश्चित आहे हे सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे विजय ही माझी विभूती आहे. त्याच्यापुढे आहे व्यवसायोस्मी. व्यवसायामध्ये सुद्धा एक निश्चय असतो आणि अशा एका निश्चयाचे महात्म्य भगवंतांनी गीतेमध्ये फार वर्णन केलेले आहे. जसे कर्मयोगाची निश्चयात्मिका बुद्धी. आता आपल्याला व्यवसाय म्हणजे आपण जो व्यवसाय करतो तो वाटेल, परंतु इथे कसं सांगितलं आहे कर्मयोगाची निश्चयात्मिका बुद्धी. भोग आणि ऐश्वर्यात आसक्त असलेल्या पुरुषाची निश्चयात्मिका बुद्धी वेगळी असते आणि कर्मयोगाची निश्चयात्मिका बुद्धी वेगळी असते. आता तर मी केवळ भगवंताचे भजनच करेल या एका निश्चयाच्या बळावर
दुराचारातील दुराचारी मनुष्यालाही भगवान साधू म्हणतात. 9व्या अध्यायात आपण पाहिलं होतं, अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा. तर त्यांनी सांगितलं होतं की ज्याने असा निश्चय केला आहे की आता मला पश्चाताप ज्याला झालेला आहे तो मग अतिशय दुराचारी जरी असला तरीसुद्धा त्याच्या निश्चयामध्ये जर भगवंताच्या प्राप्तीचा हेतू असेल तर ती निश्चयात्मिका बुद्धी जी आहे त्याच्यामध्ये मी आहे असं भगवंत सांगतात. की तो जो भगवत भक्तीचा निश्चय आहे त्याला भगवंतांनी आपली विभूती म्हटलेले आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं.